पण ती काल म्हणजे तुमचेच मित्र 42 वर्षांपासूनचे जे आहेत संजय राऊत, त्यांनी काल 8 मंत्री जाणार, मंत्रिमंडळाची फेररचना होणार असं भाकीत केलेलं आणि त्यात तुमचंही नाव आहे. एक लक्षात ठेवा, त्यांनी सांगितलं म्हणजे त्याचं उलटं राजकारण होणार. मला एक उदाहरण दाखवा तुम्ही तर रोज त्यांचं ऐकता पाहता सर्व. एक त्यांनी सांगितलेलं भाकीत सत्य झालंय याच्यातलं एक उदाहरण मला दाखवा. सरकार जाणार, उद्या पडणार, 8 दिवसांत पडणार, हे होणार, ते होणार, ते होणार, सगळे भाकीत करून तो थकलेला आहे. तर एकनाथ शिंदे साहेबांवर तर वाटेल ते बोलून थकलेला आहे. आणि त्यांनी जे भाकीत केले ते सगळे उलटे झालेले. आम्ही तरी सांगितलं होतं अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार, आले का नाही? अजितदादा पक्ष सोडला का नाही? आम्ही केलेलं भाकीत या संजयमध्ये त्या संजयमध्ये तो तर फरक आहे. आम्ही जे काय भाकीत केले तर ते सगळे सत्य झालेले. पण मग पुढची भाकीत काय? मंत्रिपद राहणार आहे कायम अबाधित? हे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. मी त्याची चिंता नाही करणार.